आज आपण कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी अगदी चमचमीत आणि चविष्ट अशी गवारीच्या शेंगाची सुकी भाजी बनवणार आहे। ही भाजी आपण सकाळच्या, दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये खाऊ शकतो। चविष्ट गवारीची शेंग कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल रेसिपी बनवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा, साधारणतः अर्धा पाव इथे मी ही गवारीची शेंग घेतलेली आहे। ही गवार आहे ना, ती देशी गवार आहे। हायब्रिड गवार असते ना, ती एवढी चवीला छान लागत नाही, पण अशी देशी गवार असली ना, चवीला खूप छान लागते। सुरुवातीला इथे मी ही गवार स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे। असं हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यावरची जी धूळ आहे ना, ती निघून जाते। या गवारीला थोडीशी कुसही असते, त्यामुळे हलक्या हाताने चोळायची आहे, नाहीतर हाताची परत आग होते। इथे बघा, मी अशी गवार छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। अशाच पद्धतीने 2 ते 3 वेळा मी ही गवारीची शेंग व्यवस्थित धुवून घेणार आहे। आता हे सर्व दाखवण्याची गरज म्हणजे जे नवीन शिकणारे आहेत ना, त्यांना माहीत नसतं की गवारीची भाजी कशी करायची किंवा कशी निवडायची, त्यामुळे इथे मी अगदी गवारीची शेंग निवडण्यापासून अगदी डिटेल रेसिपी दाखवलेली आहे। एकदा आपण ही शेंग व्यवस्थित धुवून घेतली की आपल्याला काय करायचं आहे, याच्या दोन्ही साईडचं कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर साधारणतः अर्धा ते पाऊण इंचाचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। इथे बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला ही गवारीची शेंग व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे आणि असे बारीक बारीक याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला अख्खी गवारीची शेंग ठेवायची असेल ना, तर तशीही आपण भाजी बनवू शकतो, पण आज इथे मी अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून ही गवारीच्या शेंगाची भाजी बनवणार आहे। ही गवार आहे ना, ती खायला खूप चविष्ट लागते। आपण डब्यालाही ही गवारीची भाजी देऊ शकतो। इथे बघा, मी सर्व गवार व्यवस्थित निवडून घेतलेली आहे। आता आपण गवारीची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे। साधारणतः पाव वाटी इथे मी शेंगदाणे भाजून घेत आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत। हे शेंगदाणे खरपूस भाजल्यामुळे काय होतं, त्याचा जो कूट तयार होतो ना, तोही अगदी छान असा तयार होतो आणि भाजीमध्ये टाकल्यानंतर भाजीही अगदी चविष्ट लागते। इथे बघा, मिडियम गॅसवरती अगदी खरपूस याच्यावरती डाग येईपर्यंत हे शेंगदाणे भाजलेले आहेत। आणि हे शेंगदाणे खरपूस भाजले हे कसं ओळखायचं, तर शेंगदाण्याची जी साल आहे ना, ती तडकते। तर आपण असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे आहेत। त्याच कढईमध्ये साधारणतः 1 पळी तेल ओतलेलं आहे। तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकलेले आहेत। दोन्हीही आपल्याला अगदी छान असं फुलून द्यायचं आहे, तरच आपली फोडणी छान तयार होते। त्यानंतर थोडासा ठेचलेला लसूण घेतलेला आहे, तोही टाकलेला आहे। असा लसूण ठेचूनच टाका, म्हणजे गवारीची भाजी आपली खूप चविष्ट होते। आणि लसूण हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीरही बारीक चिरून टाकलेली आहे। अशी तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये आपण कोथिंबीर जर परतून घेतली ना, तर भाजीची चव आणखी जास्त वाढते। इथे मी अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चिमूटभर हळद टाकलेली आहे। हळद जास्त टाकायची नाही। त्यानंतर साधारणतः अर्धा ते पाव चमचा इथे मी काळं तिखट किंवा काळा मसाला टाकलेला आहे। थोडंसं हिंग टाकलेलं आहे। आणि आता आपल्याला हे साहित्य कमी गॅस करून अगदी 2 मिनिटे परतून घ्यायचे आहेत। जास्त परतायची काही गरज नाही, नाहीतर हे मसाले करपू शकतात। आणि इथे जे मी मसाले घातलेले आहेत ना, ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे बघा, मसाले अगदी छान असे परतलेले आहेत। त्यानंतर निवडून घेतलेली गवार आपण याच्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला ही हलवून घ्यायची आहे। जे मसाले परतले आहेत ना, ते सर्व मसाले या गवारीला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली गवार ही अगदी छान अशी चविष्ट होते। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, म्हणजे आपले मसाले अजिबात करपणार नाहीत।
इथे बघा सर्व गवारला व्यवस्थित मसाले लावून घेतलेले आहेत आणि इथे मस्त अशी आपली गवारीची शेंग दिसत आहे। गवारीची शेंग शिजवण्यासाठी इथे मी साधारणतः अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे। जेवढं गवारीची शेंगला शिजण्यासाठी पाणी लागेल ना तेवढंच पाणी ओतायचं आहे, कारण तर आपण ही गवारीची शेंग सुक्की बनवत आहे। त्यानंतर चवीनुसार मीठही टाकलेलं आहे। आता इथे मी गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे, जेणेकरून याला लवकर उकळी येईल आणि मीठही याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि इथे आपल्याला ही गवारीची शेंग अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे। थोड्या वेळानंतर इथे बघा याला हळूहळू छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। एकदा का या गवारीला छान अशी उकळी आली की पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ही गवारीची शेंग छान अशी शिजवून घ्यायची आहे। आता मी याच्यावरती ताट झाकून ठेवत आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। एवढ्या वेळामध्ये इकडे आपण भाजून ठेवलेले शेंगदाणेही पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता आपल्याला हे शेंगदाणेही बारीक करून घ्यायचे आहेत। इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकून इथे मी हे छान असे मिक्सरला फिरवून घेणार आहे। अगदी बारीक कूट करायचा नाही, थोडासा मध्यम जाडसर असतो ना त्या पद्धतीने आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट ठेवायचा आहे। अगदी बारीक ठेवला तर आपली गवार आहे ना ती छान होणार नाही। 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत आणि त्यानंतर इथे मी याच्यावरचं ताट काढलेलं आहे। 7 ते 8 मिनिटांमध्ये ही गवारीची शेंग अगदी परफेक्ट शिजली जाते, कारण ही गवार आहे ना ती जास्त निबार नाही। यानंतर इथे जो आपण बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट आहे ना तोही टाकलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला या गवारीच्या शेंगामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। या कुटामुळे ही भाजी ही चविष्ट होते। त्याचबरोबर याच्यामध्ये जो रस्सा राहिलेला आहे ना तोही कूट व्यवस्थित शोषून घेतो। तर इथे बघा कूट टाकलं की आणखी 2 ते 3 मिनिटे आपल्याला ही गवारीची शेंग व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। आणखी मी याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे असंच ठेवणार आहे। 2 ते 3 मिनिटानंतर आणखी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि इथे बघा मस्त अशी आपली ही गवारीची शेंग तयार झालेली आहे। इथे बघा अगदी छान अशी दिसत आहे। या गवारीच्या शेंगामध्ये कूटही व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि टेस्टी अशी आपली गवारीची शेंग दिसत आहे। इथे मी तुम्हाला दाखवत आहे की गवारीची शेंग अगदी छान अशी शिजलेली आहे। खूप जास्त गाळही शिजवायची नाही, नाहीतर ही गवारीची शेंग छान लागत नाही। गवारीच्या शेंगाची सुक्की भाजी तयार झालेली आहे। आता इथे मी गॅस बंद केलेला आहे। याच्यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। आता ही कढई साईडला ठेवून इकडे मी चपात्याही करून घेतलेल्या आहेत। चपात्या करत होते तोपर्यंत ही गवारीची शेंग थोडीशी कोमट झालेली आहे आणि इथे बघा याच्यामध्ये थोडा जो रस्सा होता ना तोही आटलेला आहे आणि अगदी परफेक्ट अशी ही गवारीची शेंगाची सुक्की भाजी तयार झालेली आहे। ही भाजी आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला खूप जास्त चविष्ट लागते। तुम्हीही माझ्या पद्धतीने नक्की ही गवारीच्या शेंगाची सुक्की भाजी बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही बनवलेली गवारीची भाजी कशी झालेली आहे। आणि इथे मी ही दुपारच्या जेवणामध्ये गवारीच्या शेंगाची सुक्की भाजी बनवलेली आहे आणि इथे मी चपातीबरोबर सर्व करत आहे। इथे मी तोंडी लावणीसाठी कैरीचं सुक्कं लोणचंही घेतलेलं आहे। अगदी परफेक्ट अशी आपली ही थाळी तयार झालेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।